संतोष देशमुख हत्या प्रकरण, मुख्यमंत्र्यांची कठोर कारवाईची ग्वाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींना कोणतीही सूट न देण्याची ग्वाही दिली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या भेटीत कुटुंबियांसोबत धनंजय देशमुख उपस्थित होते। भाजप नेते सुरेश धस आणि नमिता मुंदडा देखील या चर्चेला उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात दोषींना कोणतीही सूट न देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। गँग संपत नाही तोवर कारवाई थांबणार नाही, असे ठामपणे सांगत मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाला कठोर कारवाईची ग्वाही दिली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी SIT विशेष तपास पथकमध्ये कुटुंबियांनी सुचवलेल्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्याचे आश्वासन दिले। संतोष देशमुख हत्या प्रकरणाने बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडवली असून या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे। मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे आता न्यायाची अपेक्षा वाढली आहे। काय तुम्हाला आश्वासित केले मुख्यमंत्री साहेबांना जे पहिल्या दिवशी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं तेच आश्वासन आम्हाला दिलंय। आरोपी कुणालाही सोडणार नाही, जे आरोपी आहेत त्यांना सजा भेटणार आहे। महाराष्ट्राला एक उदाहरण भेटणार आहे याच्यातून की गुन्हेगाराला इथं माफ केलं जात नाही आणि तसं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। आम्ही चर्चा केली आहे, निवेदन नाही दिलं। आम्ही अगोदरच साहेब आपले आमदार साहेब सुरेश वगैरे ते बोलत होते, आम्ही चर्चा केली त्यांच्यासोबत या सगळ्या प्रकरणाची आणि आमच्याकडे काही ज्या गोष्टी होत्या ऑफिशियली त्या आम्ही दाखवल्या आणि त्यांच्यासोबत चर्चा केली। आम्हाला न्याय पाहिजे, मग ते कसा भेटतंय ते साहेबांना सांगितलं आम्ही की आम्हाला न्याय द्या। आम्ही भूमिका फक्त न्यायाची मांडली, आम्हाला न्याय पाहिजे। ते बघतील, ते मग त्यांना ते निर्णय घेतील, ते मुख्यमंत्री आहेत ते निर्णय घेतील। मला न्याय पाहिजे, निपक्षपातीपणे हा तपास झाला पाहिजे। त्यांनी हो बोलले, त्याच्यानंतर ह्या गुन्ह्यामध्ये कुणीही असलं, किती मोठं असलं तर त्यांना 100% ह्याच्यात शिक्षा होणार हे त्यांनी शब्द दिला। मुंडेबाबत काही आपण मुख्यमंत्र्यांना सांगितलं नाही? सांगितलं आम्ही जे FIR आहेत FIR प्रमाणे आम्ही बोललो साहेबांना आणि FIR प्रमाणे बोलणं झाल्यानंतर आम्ही जी घटना घडली त्या कालावधीमध्ये सगळ्यांचे CDR काढा आणि त्याप्रमाणे सगळा तपास करा। सर, वाल्मिकी कराडबद्दल काय बोलत? वाल्मिकी कराडचं काय रोल आहे, काय वाटतं? आम्ही अतिरिक्त पुरावे दिलेत का जे या प्रकरणात जोडले गेले होते? FIR बद्दल माझं बोलणं झालंय। वाल्मिकी कराडबद्दल तुम्ही काय बोलत? आम्ही जे FIR आहेत सगळे 28 मे पासूनचे ते सगळे त्यांना दिले। मुख्यमंत्री जी को मिलने हैं, क्या आश्वासन दिया? वो सबको सजा मिलने वाली है, जिसने भी ये गुनाह किया है, जिसने भी हत्या की है। धनंजय मुंडे को लेकर एक पुरावे आम्ही दिले, याचा अर्थ असा होता का काही पुरावे हे बाजूला ठेवण्यात आले जाणून असं काही प्रकार होतो, त्यामुळे मला आज मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावे लागले? पुरावे म्हणजे जे FIR आहेत पहिल्यापासूनचे 1-4-5 महिन्यातले ते कसे जुळतात एकमेकाला, त्याचे मी साहेबांसोबत चर्चा केली। म्हणजे वाल्मिकी कराडचाही जो FIR आहे तो पण सगळे दिले। ही चौकशी सुरू आहे त्यापासून आपण समाधानी आहात आतापर्यंत? आम्हाला त्याचा अहवाल 1-2 दिवसामध्ये सगळा मिळण्याबाबत पण चर्चा केली। 2 दिवसात ते आपल्याला जे काय तपास झालाय ते आपल्याला मुख्यमंत्री के शब्दों पर आपको भरोसा है? मला ज्या बदल करायचे ते सांगितले।